श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, ब्रह्मांडाचा नायक म्हणजेच आपले स्वामी आज स्वतः तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त एक सामान्य व्हिडिओ नाही, तर प्रत्यक्ष स्वामीने तुमच्यासाठी पाठवलेला एक संवाद आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, प्रत्येक सुखाची आणि दुःखाची चावी तुम्हाला आज स्वामी खोलण्यासाठी देणार आहे. शांत मनाने डोळे बंद करून हे शब्द तुमच्या हृदयातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज देणार आहे. सहमत असाल आणि स्वामींवरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. येथे तुम्हाला असे 21 अद्भुत संदेश आज स्वामी देणार आहे. भक्तांना धीर देतील आणि त्यांना साकारमुक्त बनवण्यासाठी ते मदत करतील. स्वामी म्हणतात, तू फक्त सुरुवात कर. रस्ता मी तुला दाखवणार आहे. पाऊल तू उचल, मी तुला त्या कडेपर्यंत नक्कीच नेऊन सोडणार आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मला ठाऊक आहे. म्हणूनच जगाने पाठ फिरवली असली ना तरी मी तुझा हात कधीच सोडणार नाही. जगाचा असं आहे, ज्याच्याकडं पैसा त्याच्या मागं जग पळतं, पण तुझी भक्ती खरी आहे आणि मी भक्ती करणाऱ्या माझ्या भक्तांना कधी एकटं सोडत नाही. काळजी करू नकोस. जी गोष्ट तुझ्या हातात नाही ती मी माझ्या हाताने तुला आता देणार आहे. तुला काय हवंय यापेक्षा तुझ्यासाठी काय योग्य आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. म्हणून थोडासा धीर धर. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होणार आहे. लोकांच्या बोलण्याने खचून जाऊ नकोस बरं का, कारण लोकांच्या शब्दाने नाही तर त्यांच्या इच्छेने तुझे नशीब आता बदलणार आहे. जे लोक तुला कमी लेखत होते तेच तुझे आता पाया पडणार आहे. जे हरवलंय त्याचा शोक करत बसू नको. जे गेलंय त्याला जाऊ दे, पण जे मिळणार आहे ना ते तुझ्या कल्पनेपलीकडचं असणार आहे. तुझ्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द आता माझ्यापर्यंत पोचला आहे. उत्तर मिळवण्याची ही वेळ आलेली आहे. विश्वास ठेव, उद्या तुला त्याची आनंदाची बातमी मिळणार आहे. सहमत असाल तर 2-2 असे टाईप करा. स्वामी म्हणतात, माझ्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधेरा हा माझ्या दरबारात कधीच नसतो. तुझी मेहनत कधीच वाया जाणार नाही. तू घेतलेलं माझं नाव हे माझ्यापर्यंत पोचलेलं असतं आणि त्याचं फळ तुला मिळणार आहे. जेव्हा तुला वाटते की तू एकटा आहेस तेव्हा मागे वळून बघ. तुझ्या सावलीमध्ये तुला माझं प्रतिबिंब नक्कीच दिसेल. परिस्थिती कितीही कठीण असली ना तरी शांत राहा, कारण शांत राहण्यानेच तुझं प्रतिबिंब तुला पाण्यामध्ये उमटलेलं स्पष्टपणे दिसणार आहे. स्वामी पुढे म्हणतात, तुमच्या मनातील भीती मला द्या आणि एका विश्वासाने नवीन प्रवासाला सुरुवात कर. लोकांना तुला नाकारलं तरी चालेल, पण मी तुला स्वीकारलं आहे हे कधीच विसरू नको बरं का. आयुष्यात वादळ आलंय म्हणून घाबरू नकोस. काही वादळं रस्ता मोकळा करण्यासाठी सुद्धा येत असतात. तुझ्या रस्त्यामध्ये काटे असतील म्हणून पुढचं पाऊल टाकायला घाबरू नकोस, कारण काट्याच्या पलीकडे गुलाबाच्या फुलांनी सजलेली रस्ता तुझी वाट बघत आहे. तुझ्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. मग काळजी नावाच्या वादळाला घाबरतोस का? वादळाला सामोरे जायचं सामर्थ्य ठेव, कारण तुझ्यापेक्षा वादळ हे मोठं नसतं. वादळाला घाबरला तर ते तुला मोठे वाटतील. लोकांकडे मागितलं तर भीक मिळेल आणि माझ्याकडे जर तू मागितलं तर तुला सुख मिळणार आहे. मग तू ठरव तुला कोणाच्या पाया पडायचं ते. तुझ्या कर्मांचा हिशोब मी ठेवेन आणि तू प्रामाणिक राहा फक्त, कारण प्रत्येक कर्माचं फळ तुला इथेच भोगायचं आहे. आजपासून चांगले कर्म करायला सुरुवात करशील तर आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं तुला प्राप्त होईल. ज्याने तुला रडवलंय त्यांना वेळेत उत्तर द्यायला शिक आणि त्यांना त्यांचं उत्तर मिळणार सुद्धा आहे. माझ्यावर भार टाकून तर बघ, तुझं ओझं कसं हलकं होतं हे तू स्वतःहून अनुभवशील. तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी अडचण हीच माझ्या चमत्कारांची सुरुवात असणार आहे. आयुष्यात अडचण कितीही मोठी असू द्या, पण तू त्याला सामोरे जाण्याचं तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे ते तू ओळख. मी देतोय तेव्हा कोणी हिरावून घेऊ शकत नाही बरं का, आणि मी थांबतो तेव्हा तुला कोणी काही देऊ शकत नाही आहे. या ब्रह्मांडापुढे माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही आहे हे लक्षात ठेव.
शेवटचा संदेश लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, स्वामींचे हे काही शब्द आहे, ते शब्द आजपासून तुमच्या जगण्याचा आधार बनणार आहे. जेव्हा जेव्हा तुमचं मन उदास, अस्वस्थ होईल, तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा हे स्वामींचे व्हिडिओ नक्की ऐकत जा. तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा एकदा नवीन चैतन्य मिळेल. स्वामी नेहमीच तुमच्या सोबत आहे, तुमच्या हृदयात आहे. स्वामींवरचा विश्वास कधीच ढळून देऊ नका. स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे म्हणजे तुम्ही कुणी सामान्य व्यक्ती नाही आहेत. तुम्ही एक आध्यात्मिक रस्त्यावरती चाललेला एक स्वामींचा सच्चा भक्त आहात. स्वामींचा सच्चा भक्त असाल तर गुरु माऊली असे टाईप करायला विसरू नका. आजचा हा संदेश एकादशीच्या निमित्ताने तुमच्यासमोर आलेला आहे. म्हणजे पांडुरंगाचा आशीर्वादसुद्धा आज तुम्हाला प्राप्त होणार आहे. सर्वांनी समोर एकाच नादामध्ये पांडुरंगाचा जयघोष करा आणि कमेंटमध्ये पांडुरंग पांडुरंग म्हणून टाईप करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत कळवायला अजिबात विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कुठून ऐकत आहात त्या गावाचं नाव नक्की सांगा. थँक्यू.